नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जे पोलीस भरती आहे सुरू झालेली आहे, फॉर्म सुरू झालेले आहे, फॉर्म फिलअप करणं सुरू आहे. तर विविध अशा जिल्ह्यांची माहिती आपण आपल्या चॅनलवर घेतली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण पुणे जिल्ह्याच्या जागा बघायच्या आहे मित्रांनो. आपल्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण जे सर्व पोस्टसाठी सगळ्या जे पुणे जिल्ह्यामध्ये जागा राहणार आहे. जसं पुणे शहरसाठी किती जागा आहे, पुणे ग्रामीणसाठी किती जागा आहे, पुणे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 1 साठी किती जागा आहे, पुणे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 2 साठी किती जागा आहे, पुणे कारागृहासाठी किती जागा आहे, पुणे चालकसाठी किती जागा आहे. ते सर्व पूर्ण आपण एका व्हिडिओमध्येच माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर जे कॅटेगरी वाईज जागा आहे, ज्या आरक्षणानुसार जागा आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघू शकतो मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2024-25. आपल्याला आता पहिलं पोलीस शिपाई पुणे शहरसाठी किती जागा आहे, कॅटेगरी वाईज, आरक्षण वाईज ते बघायचं आहे मित्रांनो. आपण बघू शकतो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश, शिपाई नियम 2011. त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025 च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 1700 व बॅट्समॅन करता 33 अशी एकूण 1733 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, आपण पोलीस शिपाई शहरसाठी पुणे शहरसाठी या जागा बघत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल जागा राहणार आहे 1733. त्याच्यामध्ये झाले बॅट्समॅन जे की 33 जागा आहे. अशा बॅट्समॅन आणि पोलीस शिपाई धरून 1733 जागा होत आहे मित्रांनो. तर चला बघूया. बघा मित्रांनो, आपण कॅटेगरी वाईज जागा बघूया. अनुसूचित जातीसाठी 176 जागा दिलेल्या आहे. अनुसूचित जमातीसाठी 48 जागा दिलेल्या आहे. विजा अ साठी 25 जागा दिलेल्या आहे. भज ब साठी 24 जागा दिलेल्या आहे. भज क साठी 37 जागा दिलेल्या आहे. भज ड साठी 22 जागा दिलेल्या आहे. विमा प्र साठी 16 जागा दिलेल्या आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 450 जागा दिलेल्या आहे मित्रांनो. एस-सी-बी-सी साठी 173 जागा दिलेल्या आहे. ईडब्ल्यू साठी 173 जागाच राहणार आहे मित्रांनो. अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 589 जागा राहणार आहे. अशा प्रकारे जे पुणे शहर शिपाईसाठी जागा एकूण 1733 जागा राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पुणे शहरसाठी 1700 राहणार आहे. याच्यामध्ये 33 बॅट्समॅनच्या पण जागा इन्क्लूड आहे. तसंच आपण आरक्षणानुसार पण जागा बघू शकतो मित्रांनो. ज्याच्यामध्ये सर्वसाधारण आले, महिला प्रवर्ग आला, खेळाडू आले, प्रकल्पग्रस्त आले, भूकंपग्रस्त, माजी सैनिक आले, अंशकालीन पदवीधर आले, पोलीस पाल्य आले, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड पण आले. तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार जागा बघू शकता मित्रांनो. समोर आपण बघू शकतो उपरोक्त पदापैकी 33 पदे बॅट्समॅन करिता राखीव ठेवण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, पोलीस आयुक्तालय पुणे शहर. बघा मित्रांनो, आपण पुणे शहर साठी जागा बघितलेली आहे पोलीस शिपाईसाठी. आता आपल्याला पुणे ग्रामीण साठी जागा बघायच्या आहे. जे पोलीस शिपाई ग्रामीणसाठी किती जागा दिलेली आहे कॅटेगरी वाईज आणि आरक्षणानुसार. तर चला मित्रांनो, आपण आता पोलीस शिपाई पुणे ग्रामीणसाठी किती जागा राहिल्या बघूया. तर आपण बघू शकतो पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण, ठिकाण पुणे. बघा मित्रांनो, पोलीस शिपाई साठी या जागा राहणार आहे. बघा मित्रांनो, जे पुणे ग्रामीणसाठी अनुसूचित जातीसाठी 9 जागा राहणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 5 जागा राहणार आहे. विजा अ साठी 1 जागा राहणार आहे. भज ब साठी 2 जागा राहणार आहे. भज क साठी 2 जागाच राहणार आहे. भज ड साठी 1 जागा राहणार आहे. विमा प्र साठी 1 जागा राहणार आहे. इतर मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 13 जागा राहणार आहे. एस-सी-बी-सी साठी 7 जागा राहणार आहे. ईडब्ल्यू साठी 7च जागा राहणार आहे. अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 21 जागा राहणार आहे. अशा प्रकारे पोलीस शिपाई पुणे ग्रामीण साठी एकूण 69 जागा राहणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबत तुम्ही आपापल्या आरक्षणानुसार पण जागा बघू शकता मित्रांनो. आणि समोर आपण बघू शकतो जर कोणती आपल्याला अडचण गेली
तर मोबाईल क्रमांक दिलेला आहे. फॉर्म भरताना किंवा कोणती जर अडचण गेल्यास तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपल्याला राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 1 पुणे त्याच्या जागा बघायच्या आहेत. सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF. पुणे SRPF गट क्रमांक 1 साठी किती जागा राहणार आहे, कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार ते आपल्याला बघायचं आहे. आपण बघू शकतो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे. बघा मित्रांनो, तर याच्यासाठी आपण जागा बघूया. बघा मित्रांनो, पुणे SRPF गट क्रमांक 1 त्याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी 5 जागा राहणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 6 जागा राहणार आहे. विज अ साठी 3 जागा राहणार आहे. भज ब साठी 2 जागा राहणार आहे. भज क साठी 4 जागा राहणार आहे. भज ड साठी 1 जागा राहणार आहे. विमा प्र साठी 1 जागा राहणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 21 जागा राहणार आहे. SC-BC साठी 16 जागा राहणार आहे. EWS कॅटेगरीसाठी 14 जागा राहणार आहे. आणि जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एकही जागा नाही मित्रांनो, 0 जागा दिलेली आहे. अशा प्रकारे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF पुणे गट क्रमांक 1 साठी टोटल 73 जागा राहणार आहे मित्रांनो. तुम्ही आपापल्या आरक्षणानुसार पण जागा बघू शकता. आणि कोणती अडचण गेल्यास तुम्ही ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपल्याला पुणे SRPF गट क्रमांक 2 साठी किती जागा राहणार आहे ते बघायचं आहे. आपण बघू शकतो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2. बघा मित्रांनो, पुणे SRPF गट क्रमांक 2 साठी अनुसूचित जातीसाठी 5 जागा राहणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा राहणार आहे. विज अ साठी 3 जागा राहणार आहे. भज ब साठी 9 जागा राहणार आहे. भज क साठी 11 जागा राहणार आहे. भज ड साठी 4 जागा राहणार आहे. विमा प्र साठी 2 जागा राहणार आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 24 जागा राहणार आहे मित्रांनो. SC-BC साठी 11 जागा राहणार आहे. EWS साठी 12 जागा राहणार आहे. आणि जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 14 जागा राहणार आहे. अशा प्रकारे एकूण 120 जागा राहणार आहे मित्रांनो पुणे SRPF गट क्रमांक 2 साठी. तुम्ही आपापल्या आरक्षणानुसार जागा बघून घ्या मित्रांनो. कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार समोर आपण बघू शकतो मित्रांनो, मोबाईल नंबर दिलेला आहे. जर कोणती अडचण गेली तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. तर चला मित्रांनो, आता आपल्याला पुणे शहर कारागृहासाठी किती जागा राहणार आहे ते आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण पुणे शहरमध्ये किती जागा होत्या ते बघलं. पुणे ग्रामीणसाठी किती जागा होत्या ते पण बघलं. पुणे SRPF गट क्रमांक 1 साठी किती जागा होत्या ते पण आपण बघलं. पुणे SRPF गट क्रमांक 2 साठी किती जागा होत्या ते पण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला पुणे कारागृहासाठी किती जागा राहणार आहे ते बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुणे चालकसाठी किती जागा राहणार आहे ते बघायचं आहे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपलं पूर्ण पुणे जिल्हा सर्व कव्हर होऊन जाते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मित्रांनो. तर चला आपण बघू शकतो कारागृह शिपाई भरती 2024-25 पुणे शहर. तुम्ही बघा मित्रांनो, कारागृह शिपाई. चला मित्रांनो, कॅटेगरी वाईज जागा बघूया. अनुसूचित जातीसाठी 20 जागा दिलेल्या आहे मित्रांनो. अनुसूचित जमातीसाठी 6 जागा दिलेल्या आहे. विज अ साठी 11 जागा दिलेल्या आहे. भज ब साठी 11 जागा दिलेल्या आहे. भज क साठी 2 जागा दिलेल्या आहे. भज ड साठी 8 जागा दिलेल्या आहे. विमा प्र साठी 8 जागा दिलेल्या आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 35 जागा राहणार आहे मित्रांनो. SC-BC साठी 13 जागा राहणार आहे. EWS साठी 11 जागा राहणार आहे. आणि जो अराखीव प्रवर्ग आहे त्याच्यासाठी फक्त 5 जागा राहणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे एकूण 130 जागा राहणार आहे पुणे कारागृह शिपाईसाठी. बघा मित्रांनो, तुम्ही आपापल्या आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार पण जागा बघू शकता. पुणे चालक शिपाई. तर आपल्याला पुणे चालकसाठी शिपाईसाठी किती जागा राहणार आहे ते आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर पूर्ण सेपरेट जागा पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा मित्रांनो. त्याच्यावर पूर्ण जिल्ह्यावाईज आपण टाकलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे सर्व माहिती आपण टाकलेली आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पण आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर चला पुणे शहर
शिपाई चालकसाठी किती जागा आहे ते बघायचं. आपण बघू शकतो पोलीस शिपाई चालक भरती 2024-25 पुणे शहर. चालक पोलीस शिपाई. बघा मित्रांनो, चालक पोलीस शिपाईसाठी अनुसूचित जातीसाठी 14 जागा राहणार आहे. अनुसूचित जमातीसाठी 8 जागा राहणार आहे. विजा अ साठी 4 जागा राहणार आहे. भज ब साठी काहीच नाही, 0 जागा दिलेल्या आहे. भज क साठी 2 जागा दिलेल्या आहे. भज ड साठी 5 जागा राहणार आहे. विमा प्र साठी 3 जागा राहणार आहे. आणि जे इतर मागासवर्गीयांसाठी 6 जागा राहणार आहे. SC-BC साठी 11 जागा राहणार आहे. PWS साठी 11 जागा राहणार आहे. अराखीव साठी 41 जागा राहणार आहे. बघा मित्रांनो, चालक पोलीस शिपाई पुणे साठी सर्व कॅटेगरीसाठी टोटल 105 जागा राहणार आहे मित्रांनो. तसेच तुम्ही आपापल्या आरक्षणानुसार पण जागा बघू शकता. बघा मित्रांनो, आता आपल्याला पुणे शहरसाठी जे बॅट्समन पद आहे त्याच्यासाठी 33 जागा दिलेल्या आहे मित्रांनो. पुणे शहरसाठी बॅट्समन पदासाठी 33 जागा राहणार आहे. त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता सोलापूर शहरसाठी 6 जागा आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 4 जागा आहे. वाशिमसाठी 8 जागा राहणार आहे. गोंदियासाठी 10 जागा राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे पुणे शहर बॅट्समन पदासाठी 33 जागा राहणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपल्याला ह्या लास्ट व्हिडिओमध्ये आता बघायचं आहे का जे पुणे लोहमार्गसाठी किती जागा राहणार आहे. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे का पुणे शहरमध्ये किती जागा होत्या, पुणे ग्रामीणमध्ये किती जागा होत्या, पुणे SRPF गट क्रमांक 1 मध्ये किती जागा होत्या, पुणे SRPF गट क्रमांक 2 मधच्या जागा बघितल्या, पुणे कारागृहाच्या जागा बघितल्या, पुणे चालकच्या, पुणे बॅट्समनच्या जागा बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे पुणे लोहमार्ग. तर चला मित्रांनो, आपण बघू शकतो पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे. बघा मित्रांनो, पोलीस शिपाई लोहमार्गाच्या एकूण 54 जागा राहणार आहे. कॅटेगरी वाईज बघूया आपण. बघा मित्रांनो, कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे. अनुसूचित जातीसाठी 7 जागा आहे. अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आहे. विज अ साठी 2 जागा आहे. भज ब साठी 1 जागा दिलेली आहे. भज क साठी 2 जागा दिलेल्या आहे. भज ड साठी 1 जागा दिलेली आहे. विमा प्र साठी 1 जागा दिलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी 10 जागा दिलेल्या आहे. EWS साठी 5 जागा दिलेल्या आहे. SC-BC साठी 5 जागा दिलेल्या आहे. जो खुला प्रवर्ग आहे ओपन कॅटेगरी त्याच्यासाठी 16 जागा दिलेल्या आहे. अशा प्रकारे जो पुणे लोहमार्ग आहे त्याच्यासाठी टोटल 54 जागा दिलेल्या आहे मित्रांनो. तुम्ही आपापल्या कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार पण जागा बघू शकता. समोर त्यांनी एक मोबाईल नंबर प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला कोणतीही अडचण गेली तर या मोबाईल नंबरवर संपर्क साधायचा आहे मित्रांनो. तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आणि पूर्ण पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आपण पूर्ण अपडेट जिल्हा-वाईज वॅकन्सी सर्व टाकत असतो मित्रांनो. A to Z माहिती आपल्या चॅनलवर येत असते. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.